नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, तुमचं स्वागत आहे एनडीटीव्ही मध्ये. नमस्कार. नमस्कार, थँक्यू सो मच. मी थोडं काँग्रेस पक्षाने भगवा दहशतवाद ह्या वाक्यासंदर्भामध्ये ह्यापूर्वी काय काय भूमिका घेतल्या याचा थोडा अभ्यास केला. संसदेमध्ये 2010, त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनामध्ये 2013 या 2 वेळेला भगवा दहशतवाद हा शब्द आला. त्यावेळेला काँग्रेस पक्षाने अशी भूमिका घेतली की दहशतवादाला कुठला रंग नसतो. जो दहशतवाद आहे तो दहशतवाद आहे. असं असून सुद्धा जेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी असं म्हटलं, काल ते एका वृत्तसंस्थेशी बोलत होते. त्यात त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष एनआयए कोर्टाने दिलेल्या निर्णयावर भाष्य करताना कथित भगव्या दहशतवादावर भाष्य केलं होतं. माझी व भाजप व काँग्रेसच्या लोकांना नम्र विनंती आहे की कृपया भगवा दहशतवाद हा शब्द वापरू नका. कारण भगवा रंग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्याचा म्हणजे भगवा आहे. शिवाजी महाराजांचा जो ध्वज आहे तो भगवा आहे. भगवा रंग हा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि वारकरी पंथाचा आहे. तो महाराष्ट्राला प्रिय आहे. त्याला कुणीही राजकीय लेबल लावू नका. म्हणायचेच असेल तर सनातनी म्हणा, हिंदुत्ववादी म्हणा, पण भगवा म्हणू नका असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानाचे आज बरेच पडसाद उमटत आहेत. मुंबईमध्ये आंदोलनं सुरू आहेत, खास करून शिवसेनेनं ही आंदोलनं केली आहेत. सर, असं आहे की तुम्ही जेव्हा असं म्हणता की हिंदुत्ववाद किंवा सनातन, तर मला असं वाटतं की तुम्हाला बहुधा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनुषंगाने तो शब्द कॉइन करायचा होता, पण काहीतरी गडबड झाली. नाही, असं नाही, बिलकुल नाही, काही गडबड झाली नाही. हं. पहिले माझा मुद्दा असा आहे की भगव्या रंगाबद्दल आपल्या, तुमच्या, माझ्या, महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेच्या मनात काही शंका आहे, काय संभ्रम आहे का? भगवा रंग हा शिवछत्रपतींनी मराठा साम्राज्य स्थापन करताना एक स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून दिलेला आहे. तो पुढे वारकरी संप्रदायाने वापरला. स्वामी रामदास स्वामींचा तो रंग आहे आणि तो आम्हाला सर्वांना प्रिय आहे. कदाचित उत्तर भारतामध्ये ही सवय द्यायला नसेल. त्यामुळे आताचे जे साधू भाजपचे लोक वगैरे, योगी आदित्यनाथ वगैरे कपडे घालून फिरतात, म्हणून ते तसा ते संबंध जोडत असतील किंवा उत्तर भारतातले लोक जोडत असतील. माझी नम्र प्रार्थना आहे की तुम्हाला एखाद्या धर्माचं नाव घ्यायचं का, तुम्ही धर्माचं सरळ नाव घ्या ना. पण माझी विनंती दुसरी अशी आहे हं. की भगव्याचा वापर करू नका आणि कुठल्या धर्माला आतंकवादीशी जोडू नका. ही तुम्ही काँग्रेस पक्षाची भूमिका सांगितली, ती भूमिका अगदी योग्य आहे. पण हे दोन्ही बाजूनी केलं पाहिजे की तुम्ही धर्माचं नाव घेऊ नका, कारण आतंकवादी हा आतंकवादी असतो. आता अलीकडे जेव्हा लोकसभेत चर्चा झाली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हटले की हिंदू हे आतंकवादी असत नाहीत वगैरे. माझी नम्रपणे त्यांना विनंती आहे की थोडा इतिहास बघा. हं. ते काही नाहीये. आतंकवादी आतंकवादी असतो. कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा, किस मॅझहब का, विच रिलिजन इज मटेरियल. आतंकवादी, दहशतवादी हा निरपराध व्यक्तींचे बळी घेतो. हं. मालेगावला जे घडलं, मुंबईच्या सिरियल बॉम्बस्फोटमध्ये घडलं, ते निंदनीय आहे. त्या माणसांना आपण न्याय देणार आहे का नाही? जे गुन्हेगार आहेत त्यांना आपण दोषी म्हणणार आहे का नाही? आज मालेगावच्या 6 जी व्यक्ती मृत झाले, त्यांच्या परिवाराला, त्यांच्या मुलाबाळांना तुम्ही काय सांगणार? कोणीच बॉम्बस्फोट केला नाही. हं. तुम्ही टोलवाटोली का करताय? तर माझी पहिली विनंती आहे की भगव्या शब्दाचा वापर कुणी एखाद्या धर्माच्या लेबलला किंवा निवडणूक प्रचार चिन्हाकरता वापरू नका. आता दुसरी माझी मागणी आहे की मी पहिल्यापासून काँग्रेस पार्टीचं म्हणणं आहे, माझं म्हणणं आहे की आतंकवाद का कोई रंग नहीं होता, कोई धर्म नहीं होता, कोई मजहब नहीं होता. ओके. कधीही अमुक अमुक धर्माचा आतंकवाद असं मी कधी म्हटलेलं नाही. आता आमच्या पक्षातलं कोणी म्हटलं असेल तर ते मला वाटतं योग्य नाही. मी ते नाही, मी त्या उदाहरणाकडे येणार आहे. म्हणजे काल तुम्ही जे बोललात, ज्या कुठल्या वृत्तसंस्थेशी बोललात, त्याचं मिसइंटरप्रिटेशन झालंय असं तुम्हाला म्हणायचं. मी स्पष्ट बोललोय. मला आता कोणी कसं इंटरप्रिट करायचं ते माझ्या हातात नाहीये. हं. ओके. तुम्हाला असं म्हणायचं होतं की सनातनी हिंदुत्ववादी म्हणालात तरी हरकत नाही, कारण नाही, मुख्यमंत्र्याचा संदर्भ तुम्ही दिलाय आता. माझं म्हणणं काय आहे की तुम्हाला एकतर मुळातच तुम्ही धर्माचं नाव घेऊ नका. हं. पहिली मागणी. आता तुम्हाला आवर्जून घ्यायचं असेल दोन्ही बाजूला, तर सरळ घ्या ना थेट. असं ताकाला जाऊन मांड का लपवताय आणि आमच्या भगव्या रंगाचा काय अपमान करताय? म्हणून मी घ्या असं म्हटलेलं नाही. जर म्हटलं की जर तुम्हाला म्हणायचं असेल धर्माचं नाव, तर तुम्ही थेट नाव घ्या ना. पण पण मुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी ते लपवलेलं नाहीये. ते म्हणाले की हिंदू सहिष्णू असतो आणि तो कधीच दहशतवादी असत नाही, ज्याचा संदर्भ तुम्हीच दिला आता. ह्याला ह्याला माझा विरोध आहे. ह्याला माझा विरोध आहे. याच्यावर मी पुढे येतो. आता राईट. हिंदू दहशतवादी असत नाही तसं मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी काही मंत्र्यांनी आणि अमित शहानी बोललेले आहे. काय इतिहास आहे?
स्वतंत्र भारतातली पहिली दहशतवादी घटना ही एका नथुराम गोडसे नावाच्या माणसाने महात्मा गांधीचा खून करून गेली. दाभोळकरांचा खून कोणी केला? पानसऱ्यांचा खून कोणी केला? गौरी लंकेशला कोणी मारलं? आपण नक्सल आतंकवाद्याबद्दल बोलतोय. नक्षल्यांचे एक विचार असतील, ते डावे विचार असतील, त्यांचे दहशतवादी विचार असतील. कुठल्या धर्माचे ते लोक आहेत? राजीव गांधींची हत्या तामिली LTTच्या लोकांनी केली. कुठल्या धर्माचे लोक होते ते? मणिपूरमध्ये आतंकवाद चाललेला आहे, कुठल्या धर्माचे लोक आहेत? धर्माचे लोक नसतात हे म्हणणं मला मान्य नाही. नाही, दोन्ही मुख्यमंत्री फार स्पेसिफिक बोलले आणि मंत्री पण स्पेसिफिक बोलले. त्याला माझं तुम्हाला उत्तर हे आहे, हा मला सांगावं की नथुराम गोडसेनी गांधींचा खून करण्यापूर्वी आपला धर्म बदलला होता. म्हणजे असं कसं म्हणताय तुम्ही? हम्म. त्यांचं ही पॉलिटिकल आयडिओलॉजी आहे. दहशतवाद ही एक पॉलिटिकल फिलॉसॉफी आहे. जेव्हा एखाद्या माणसाला आपण चर्चेतून त्याचं मतपरिवर्तन करू शकत नाही, तेव्हा तो आवाज संपवून टाकायची फिलॉसॉफी आहे. आणि भारतातली असं नाही, हम्म. जगात सगळीकडे चाललंय. आता 9/11 मध्ये तिथं जेव्हा अमेरिकेमध्ये 3,000 लोकांचा बळी घेतला गेला, ही दहशतवादी घटना होती. आता त्याला तुम्ही सोयीस्करपणे अमुक अमुक, आता तिथं इस्लामी दहशतवादाचा शब्द प्रयोग आला पुढे. आता हे सोयीस्करपणे काही आपल्याला अ, गुन्हेगार सापडत नसेल तर आपण काहीतरी लेबल लावायचा प्रयत्न करतो. आणि आत्ताचं विद्यमान सरकार तर ते पटायत आहे लेबल लावायला. माझे म्हणणे एवढंच आहे की गुन्हेगाराला शोधा, गुन्हेगाराला शिक्षा द्या, कारण त्यांनी निरपराध माणसांचा बळी घेतलेला आहे. तो दहशतवादी आहे. त्या दहशतवाद्याला शोधा. पण त्यामुळे गोडसेंचा उल्लेख आला की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संदर्भ येतो आणि संघ ही हिंदुत्वादी विचारधारा, हिंदू राष्ट्रावर विश्वास माझं ठेवणारी काय म्हणणं आहे संघटना. की भगवा रंग आम्हाला सगळ्यांना प्रिय आहे. हम्म. RSSनी वापरण्यात आमचं काय हरकत नाही, पण तुम्ही त्यांची मक्तेदारी असं करू नका किंवा एखाद्या आपल्या निवडणूक प्रचार चिन्ह म्हणून वापरू नका. आता पण मग समजा कालच्या तुमच्या बोलण्यातलं हा या वाक्याचं एकदा स्पष्टीकरण दिलं की मला पुढे जायचंय, की तुम्ही जे म्हणालात ना की भगव्याच्या ऐवजी तुम्ही दुसऱ्या रंगाचा किंवा हिंदुत्ववादी हा शब्द वापरा, म्हणजे पर्टिक्युलरली जे प्रिंटमध्ये आलेलं आहे नाही ते ते असं आता आहे की हवं तर सनातनी म्हणा, हिंदुत्ववादी म्हणा, पण भगवा म्हणू नका. आता हे तर घ्यात काही अडचण नाही आहे. भगवा म्हणून काही माझं स्पष्ट मत आहे. ठीक आहे. आता तुम्हाला समजा हिंदूकडे उंगली निर्देश करायचा असेल तर हम्म. दुसरं नाव स्पष्ट नाव वापरा. प्रॉक्सी का वापरताय? एक तर मुळात माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही धर्माचं नाव घेऊ नका. पण तुम्हाला आता दोन्ही बाजूला वाटत असेल की धर्माचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढे सरकता येत नाही, तर तेच नाव घ्या. मग सनातनी म्हणायला हरकत नाही, हिंदुत्ववादी म्हणायला हरकत सनातनी नाही. मध्ये दोन भाग आहेत. सनातनीचे मी पुन्हा येतो. हम्म. पहा, सनातनी हे एका धर्माच्या नावाकरता वापरलं जातं नाव. ऑब्व्हियसली हिंदू धर्मासाठी. हा ते ठीक आहे. त्याच्याबद्दल मला बोलायचं. मी मुख्यमंत्री असताना आपल्याला आठवत असेल की महाराष्ट्रातल्या एका संस्थेवर बंदी आणण्याकरता मी प्रयत्न केला होता. त्या संस्थेचं नाव होतं सनातन संस्था. बरोबर. सनातन संस्था हे NGOचं नाम होतं. कदाचित ती रजिस्टर झाली असेल. त्या संस्थेनं दहशतवादी कारवाया केल्या असं माझ्या पोलिसांनी मला अहवाल दिला. मी तो सगळा अहवाल वाचला, सगळा रिपोर्ट केला, मी चर्चा केली, मीटिंग केली आणि मला त्यांनी अनेक उदाहरणं दिली की एका संस्थेनं जिचं नाव सनातन संस्था आहे, त्या संस्थेनं अनेक दहशतवादी कारवाई केलेल्या आहेत. कदाचित अजून त्या सगळ्या काही अंतिम निर्णय लागले नाही. दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश हत्या कोणी केली हे तुम्हाला चर्चेतून माहिती आहे. तर हम्म. त्यामुळे मी स्वतः मुख्यमंत्री असताना मला वाटतं 2011-12च्या सुमारास भारतीय केंद्रीय गृह मंत्रालयाला अधिकृतपणे माझ्या हम्म. सहीने मी अहवाल पाठवला की आमच्या पोलिसांचं म्हणणं आहे की ही संस्था महाराष्ट्रातली ही एक संघटना आहे, ती दहशतवादी संघटना आहे. याच्यावर UAPA कायदा, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्टच्या खाली याला देशभर बंदी टाका. हम्म. आता ती संस्था संघटना आहे ती. हम्म. धर्म असं धर्म म्हटलं का मी त्यात? पण नाव त्या तुम्ही दोन्ही एकच नावाने वापरत असाल तुमचा प्रश्न आहे. पण माझा रोख सनातन संस्था या संस्थेबद्दल होता. आणि तो हिंदुत्वादी जो शब्द तुम्ही वापरलाय तो. नाही, मला मला एवढं म्हणायचं होतं की तुम्हाला जर नाव घ्यायचं, मी एक तर मुळात पुन्हा एकदा रिपीट करतो की कुठल्याही धर्माचं नाव घेऊ नका. होय. पण तुम्हाला घ्यायचंच आहे, मग तुम्ही थेट शब्द वापरा ना. सर. भगवा म्हणू नका. माझं राईट. भगवा म्हणू नका या संदर्भात ते वाक्य होतं. राईट. मी जरा 2010चा तुम्ही संदर्भ दिलाय म्हणून, कारण मला नंतर मालेगावच्या निकालावरती यायचंय. 2010 मध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्लीच्या राज्य पोलीस प्रमुख आणि IGP परिषदेमध्ये तिन्ही स्तरावरच्या संरक्षण अधिकाऱ्यांसोबत एक बैठक बोलवली होती आणि तिथे त्यांनी शब्द वापरला सॅफ्रॉन टेररिझम.
त्याच्यावरून खूप गोंधळ झाला होता. आत्ताच तुम्ही सनातनचा संदर्भ दिला, त्याच्याशी ते जोडून होतं का? तुम्ही जेव्हा पंतप्रधान कार्यालयामध्ये मंत्री होतात तेव्हा तुमच्या लक्षात येत होतं की सॅफ्रन टेररिझम नावाचा एक प्रकार ह्या देशात आहे? हे पहा, असं आहे की एका बाजूनी एका विशिष्ट धर्माचे लोक आतंकवादी आहेत असं म्हटलं जात होतं. त्या धर्माचे लोक, दुसरे लोक आतंकवादी, असं एकमेकांची टोलवाटोलवी चालली होती. कोणी पहिल्यांदा हा शब्द वापरलाय तुम्हाला जास्त माहिती असेल. पण हं. मला मागे इतिहासापेक्षा मला आजच्या घटनेकडे वळायचंय. आता तरी आपण वापरायला थांबूया. फाईन. हे आधी जे झालं ते झालं, कारण त्यानंतर काँग्रेसने स्वतःला दूर ठेवलं होतं त्या वादापासून. पण सॅफ्रन टेररिझम हे देशाच्या संसदेमध्ये पण चर्चेला आलेला शब्द आहे. तुम्ही तेव्हा होतात राज्यसभेमध्ये. नाही, ते असलं तरी मी का, आता माझी काय विनंती आहे की आता आपण यापुढं दहशतवाद्याने शोधून काढूया, त्याने शिक्षा देऊया. फाईन. असे आणखीन एकदा मी हाच प्रश्न रिपीट विचारतो आणि नंतर तुमच्या मुद्द्याकडे मला यायचंय. जानेवारी 2013 मध्ये जयपूरमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सुशीलकुमार शिंदे यांनी प्रत्यक्षामध्ये आर-एस-एस आणि बीजेपी रन टेरर ट्रेनिंग कॅम्प्स आणि हिंदू आतंकवाद, भगवा आतंकवाद हा शब्दाचा प्रयोग केला होता. त्यानंतर बराच वाद झाला, देशात खूप चर्चा झाली. काँग्रेसने स्वतःला त्यापासून दूर ठेवलं आणि पुन्हा तुम्ही तोच शब्द वापरल्यामुळे पुन्हा तीच चर्चा सुरू झाली. नाही नाही, बघ, ठीक आहे, काँग्रेसची दूर ठेवलं ही वस्तुस्थिती आहे. येस, मी सुरुवातीलाच म्हणालो. हा, आता एखादं व्यक्तिगत मत असेल, आणि मी जे काल बोललो होते हेच सांगायचा जीवापाड प्रयत्न करतोय की बाबा तुम्ही धर्माचं नाव कुठल्या आतंकवाद्याशी जोडू नका. आतंकवादी आतंकवादी आहे, त्याला शोधून काढा, त्याला त्याच्यावर खटला भरा, त्याला शिक्षा द्या. पण तुम्ही एकमेकाचा, तुम्ही धर्माची लढाई लढण्याकरता आतंकवादाचा वापर करता, ते करू नका. आणि काँग्रेसची ती भूमिका आहे. पण मग मलाही सांगा, की उजव्या विचारसरणीच्या संघटना, साध्वी प्रज्ञा सिंह माजी खासदार, हे जे उपाध्याय आणि हे जे सगळी मंडळी जी आर्मीमध्ये होती, ह्या सगळ्यांची काही आपापसामध्ये लिंक आहे का? स्पेशली राइट विंगच्या लोकांची? आता बघा, ते तपास करताना या अधिकाऱ्यांना कळायला पाहिजे. तर तपास चुकीच्या पद्धतीने झालेला आहे. तपासाबद्दल पुन्हा आपण बोलणार असू तर त्यावर नंतर बोलू आपण. ऑब्व्हियसली. पण त्यामध्ये मी आता कसा तपास झाला, काय झाला, साध्वी ही कोण आहे, त्याचे काय विचार आहेत, तिला त्याचे विचार असण्याचं मला काहीच हरकत नाहीये. आज शिवसैनिक, आज शिंदे सेनेनी माझ्या विरुद्ध आंदोलन केलं, मी बिलकुल, मला काही चिंता नाहीये. प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे, फक्त शांततापूर्ण मार्गाने मांडा, त्यांनी आपलं मत मांडावं. पण चुकीच्या आधारावर मांडले हे मला त्याचं दुःख आहे. आणि मालेगावमध्ये कर्नल कोण होता, आरडीएक्स कसं मिळालं, अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्याचं उत्तर मिळालं पाहिजे. तुम्ही मुख्यमंत्री असताना ज्या सनातन संस्थेबद्दल तुम्ही उल्लेख केला, त्याची पण मी भरपूर रिपोर्टिंग केलेली आहे. त्यावेळच्या गृहमंत्र्यांना सुद्धा काही इनपुट्स आम्ही आमच्या वतीनं दिलेले होते, जे आम्हाला सापडले, जे रिपोर्ट्स करू शकत नव्हतो आणि त्यांनी जेव्हा आम्हाला विचारलं तेव्हा, तेव्हा अत्यंत संशयास्पद पद्धतीच्या ह्या सगळ्या घडामोडी होत्या. गोव्यामध्ये काही जंगलामध्ये ट्रेनिंग्ज घेतलं गेलं होतं. तर जरा थोडं विस्ताराने सांगाल तर नंतर मग मला मालेगावकडे जाता हे येईल. पहा, आणि त्याशिवाय आणखी कोणी संघटना होत्या का? नाही, मी फक्त एका संघटनेला, मला जी आमच्या पोलिसांनी मला जी माहिती दिली, जी पुरावे दिले की कुठं कुठं घटना घडल्यात, त्यानंतर मला वाटतं दाभोळकर मृत्यू नंतर झाला. त्याच्या आधीच आम्हाला शंका होती की संघटना दहशतवादी संघटना आहे, आणि त्याचे सर्व पुरावे आम्ही केंद्र सरकारला दिले. गोव्यात त्यांचे काय संबंध आहेत, पनवेलमध्ये काय संबंध आहेत, ठाण्यामध्ये काय संबंध आहेत, हे दिले. आणि अशा प्रकारच्या संघटनावर बंदी आणली पाहिजे, माझं प्रामाणिक मत अजूनही आहे. फाईन. पण ते झालं नाही पुढं. म्हणजे आर.आर. पाटलांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये फार पुढाकार घेतला असं वाटत नाही, असं काही लोकांचं मत आहे. आता हे पहा, मी माझं काम केलं. मी केंद्र सरकारकडे तो अहवाल पाठवला. केंद्र सरकारने आपल्या पद्धतीने चौकशी केली असेल. त्यांना काय सापडलं, कारण ही देशभर बंदी करावी लागते. एका राज्यापुरती, एका गावापुरती बंदी नसते. त्यांनी राइट. चौकशी केली असेल. मी माझं काम केलं. आम्हाला जी शंका होती, आमच्या पोलिसांनी, आम्ही मिळून पत्र लिहिलं, मी स्वतः पत्र लिहिलं की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या दहशतवादी संघटना कुठल्याही विचाराच्या असतील, त्या काम करता कामा नये. राइट. तुमचा कधी असा समज झाला, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जो विश्व विचारसरणीची मातृसंस्था आहे, ती कधी अशा अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटीमध्ये होती? आता मी थोडासा इतिहास वाचलेला, मी काही इतिहासाचा विद्यार्थी नाही. हं. गांधी हत्येबद्दलचा इतिहास आपण सगळ्यांनी वाचलेला आहे. आणि तिथं देखील मालेगाव सारखंच, मालेगावला काय सांगितलं जजनी, की पुराव्याअभावी मी शिक्षा करत नाही. निर्दोष वगैरे हा काढणं योग्य नाही, मला वाटतं. पुराव्या, तसं गांधी खटल्यामध्ये देखील पुराव्या अभावाखाली काही लोकांना शिक्षा झाली नव्हती, आपल्याला माहिती आहे.
आणि काही संस्थांना सुद्धा, संघाला सुद्धा. हा, कोण कोण होते संघावर? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघावर बंदी आणली होती, आपल्याला माहिती आहे. कारण हम्म, संघ ही दहशतवादी संघटना आहे असं त्यांचं मत होतं. त्यांचं ते पत्र प्रसिद्ध आहे. हम्म, खरं म्हणजे आज भाजपवाले सरदार पटेलांचा पुतळा उभारतात, चांगली गोष्ट आहे. पण त्याच सरदार पटेलांनी गांधींच्या हत्येबद्दल आर एस एस ही दहशतवादी संघटना आहे, त्यांचा संदर्भ आहे, अशा प्रकारचं वक्तव्य करून त्याच्यावर बंदी आणली होती, तुम्हाला माहिती आहे. एक नंतर काँग्रेसने आणली होती 2 वेळेला, बाबरी मशिदीच्या पतनानंतर. बरोबर आहे. फाईन. पण आता मालेगावकडे आपण येऊया, कारण मालेगावचा जो काही निकाल आला त्यामुळं अल्पसंख्याक समुदायाला, जसा 26/11च्या त्या हल्ल्यानंतर जे बहुसंख्याक लोक होते त्यांना न्याय मिळाला नाही, जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा होणं अपेक्षित होतं, तसंच मालेगावमध्ये जे अल्पसंख्याक बांधव ज्यांची 6 जणांचा बळी गेला, 95 लोक जखमी झाले, तुम्हाला वाटतं की याच्यामध्ये तपास यंत्रणा ह्यांचं संपूर्ण फेल्युअर आहे, तात्कालीन सरकारचंही फेल्युअर आहे, आणि आताच्या सरकारनं तर म्हणजे हे पहिल्यांदा घडतंय की सरकारच्या विरोधामध्ये निकाल गेला आणि सरकारला आनंद झालाय? आता आनंद का झालाय मी सांगायची काही गरज नाहीये. हे पहा, मालेगाव खटल्याचा जर इतिहास आपण पाहिला तर 2008ची सप्टेंबरमधली ही घटना आहे. त्यावेळेला सुरुवातीला तपास हा नागपूर ग्रामीण जिल्हा पोलिसांनी केला. पण ही आतंकवादी घटना आहे, दहशतवादी घटना आहे म्हणून लगेच तत्कालीन महाराष्ट्र सरकारने ही घटना अँटी टेरर स्क्वॉडला, एटीएसला सोपवली. हं, एटीएसनी चांगलं काम केलं. हं, एटीएसनी 9 जणांना पकडलं, त्यांना तुरुंगात टाकलं, त्यांच्या विरुद्ध चार्जशीट दाखल केला आणि खटला सुरू केला. हं, पण त्याच वेळेला नुकतंच एनआयए नावाची एक संघटना युपीए सरकारनं निर्माण केली होती, फक्त आतंकवादी दहशतवादी कारवायांच्या विरोधामध्ये. केंद्र सरकारला वाटलं की राज्याच्या एटीएस पेक्षा आपण ही बहुतेक अनेक राज्याचा संबंध असण्याचं ते संबंध आहे, कारण या बाई मध्य प्रदेशमधल्या होत्या. तर त्यांनी एनआयए कडे हा तपास सोपवला 2011 मध्ये. त्यानंतर एनआयएने तपास हाती घेतला, एटीएसचे पुरावे घेतले, काम पुढे चालू केलं आणि एनआयएने जवळजवळ मला वाटतं 323 काहीतरी 323. साक्षीदार तपासले. हं, पुन्हा 2014 मध्ये सत्तांतर झालं, मोदी सरकार सत्तेत आलं. आणि एनआयएचं आधिपत्य, एनआयएचं सुप्रिटेंडन्स, एनआयएचं नेतृत्व हे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे गेलं. आणि त्यामुळं 2014 पासून ते 2025ला निकाल लागेपर्यंत हा खटला अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली एनआयएने चालवला. ही वस्तुस्थिती आहे, यामध्ये हं, कुठं काही करायचे कारण नाही. आता 2 किंवा 3 तपास संस्थांनी पुरावे गोळा केले किंवा नाही केले, त्यामुळे कोर्टाने काय म्हटलेलं आहे की एनआयएनी पुरावा सादर केला नाही किंवा चुकीचा पुरावा सादर केला किंवा विसंगत पुरावा सादर केला किंवा एटीएसचा पुरावा एक होता आणि ह्यांचा पुरावा दुसरा होता. तर त्यामुळं ठोस पुरावा न सादर केल्यामुळं मी शिक्षा करत नाही, हे ते म्हणणं आहे. आता हं, प्रश्न असा आहे, याला जबाबदार कोणाला धरायचं? एका बाजूला देवेंद्र फडणवीस असतील, आणखी कोणी नेते असतील, हिंदू आतंकवादी होऊ शकत नाही. त्यामुळे मालेगावचे जे आरोपी आहेत ते एका विशिष्ट धर्माचे आहेत, ते हिंदू आहेत, ते आरोपी होऊ शकत नाहीत. म्हणून त्या खटल्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला. किती झालंय किती झालं नाही त्यात मला जायचं नाही. पण खटला चालू असताना असं काही बोलायचं कारण नव्हतं. असतच नाहीत वगैरे चुकीचं विधान करायचं कारण नव्हतं. ते केलं. आता त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जर वाटलं का बोगस खटला होता, की हं, फर्जी मुकदमा आहे, सगळे म्हणत होते की मुद्दाम हिंदू लोकांना अडकवण्याकरता केलेलं वगैरे. मग माझा साधा प्रश्न असा आहे की मग तुम्ही मे 2014 साली जेव्हा मोदी सरकार आलं, जेव्हा अमित शहा सरकार आलं, अमित शहा गृहमंत्री झाले, तुम्ही का नाही सांगितलं की हा खोटा खटला, हे माणसं गुन्हेगार नाहीच असं म्हणणं आहे, आम्ही हा खटला काढून घेतो. तुम्ही खटला काढून घेतला नाही. तुम्ही तो खटला आणखी 11 वर्ष चालू दिला आणि तुम्हाला कोर्टाकडून हा निर्णय पाहिजे होता. हं, आता कोर्टाने सरळ सांगितलेलं आहे की पुरावा सादर केला गेला नाही, ठोस पुरावा सादर केला गेला नाही, पुराव्यामध्ये विसंगती होते. कोणीच बॉम्बस्फोट केला नाही का? त्या 6 माणसांना कोणीच मारलं नाही का? हं, त्यांच्या मुलांना तुम्ही काय सांगणार आहे? हं, तुम्ही आता जल्लोष करताय की सुटले म्हणून. आरडीएस कुठून आलं? की बाजारात मिळतं का आरडीएस? हं, तो
कर्नल पुराणिक हा मिलिटरीचा माणूस आहे. तो गुप्तहार खात्यामध्ये काम करत होता. RDX फक्त संरक्षण खात्याच्या फॅक्टरीमध्ये बनतं किंवा पाकिस्तानमधून येतं. मग ह्याला कुठून मिळालं? ज्याचे संबंध असतील संरक्षणाची त्याला मिळेल का कोणाला तरी बाजारात फिरणाऱ्या माणसाला RDX मिळेल? हम्म. अनेक प्रश्न आहेत. त्यामुळं माझी फक्त एवढीच मागणी आहे की हा बॉम्बस्फोट काही लोकांनी घडवला, त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर दुसरी माझी मागणी आहे की मुंबईचा साखळी बॉम्बस्फोट असेल जिथं अ, शिक्षा झाली नाही, मालेगावचे लोक असतील शिक्षा झाली, दोन्हीही प्रकरणामध्ये केंद्र सरकारनं अपील केलं पाहिजे. कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये काही न्याय मिळेल. फाईन. तुमच्या आत्ताच्या उत्तरातनं दोन नेत्याबद्दल तुम्हीच संशय थोडासा उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीची वक्तव्य केली त्यामुळे न्यायालयात खटला सुरू असताना खटला प्रभावित झाला का? आणि 2014 पासून 2025 पर्यंत जे केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांनी जाणीवपूर्वक हा खटला सैल केला का, असं म्हणायचं तुम्हाला? आता हे बघा, मी काय म्हटलं की तुम्हाला वाटत असेल की हा खोटा खटला मी तुम्ही काढून का नाही घेतला? हम्म. चालू राहिला. आणि कोर्ट, मी म्हणत नाही, कोर्ट म्हणतोय की NIAनी, म्हणजे आता अमित शहाच्या नेतृत्वाखाली NIAने जो खटला चालवला गेली 11 वर्ष, त्यांनी ठोस पुरावे सादर केले नाहीत. त्यामध्ये विसंगती होती. ते बॉम्ब त्या मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये, त्या बूटमध्ये ठेवला होता का कुठं ठेवला होता काय, याबद्दल मला अंदाज आहे असं त्यांनी एका साक्षीदारांनी सांगितलं. मला अंदाजे वाटतं की ठेवला असेल. आता अंदाजे कधी खून खटला चालतो का? हम्म. मला निर्णय जो अपेक्षित होता तोच लागलेला आहे. त्या सर, अधिक स्पष्ट निर्णयामध्ये बोलूया का? कारण काही जणांना असं वाटू शकतं, कारण तुम्ही अत्यंत जबाबदार, अभ्यासू आणि काही वेळेला पार्टीच्या धोरणाच्या बाहेर जाऊन बोलता. म्हणून मी हे विचारतो की ज्यांना न्याय मिळणं अपेक्षित होतं त्यांना तो न्याय ह्यासाठी नाही मिळाला कारण त्याच्यामध्ये हिंदू दहशतवादाचा संदर्भ होता, जसा समझोता एक्सप्रेस बरोबर जोडला जातो सतत. आणि ह्या सरकारला अशा पद्धतीनं निवाडा आला असता तर ते काही आर्थिक, राजकीय दृष्ट्या आणि वैचारिक दृष्ट्याही परवडणार नव्हतं. म्हणून कदाचित तो सैल केला गेला, असं तुम्हाला ध्वनीत होतंय? मी हा निष्कर्ष मी काढणार नाही. तुम्ही काढा हा निर्णय, तुमच्या दर्शकांना काढू द्या निर्णय. मी राईट. फक्त फॅक्ट्स मांडलेले आहेत. राईट. ते फॅक्ट्स एक मध्ये मला काही एक एक काय ठीक कायदेशीर प्रश्नाचं उत्तर द्या की विधी विभागाकडं आता जेव्हा ह्या संदर्भात अपील करायचं की नाही ह्याबद्दलचा मला जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे, तुम्ही मुख्यमंत्री होतात म्हणून तुम्ही अधिक स्पष्ट करून सांगाल की विधी विभागाकडे जर हे गेलं, कारण मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातनं असं ध्वनित होतं आहे की कदाचित वरिष्ठ न्यायालयामध्ये ह्या निवाड्याच्या संदर्भामध्ये सरकार अपील करणार नाही. जर विधी विभागानं ह्या संदर्भामध्ये विचारणा केली गेली आणि विधी विभागानं असं सांगितलं की बाय डिफॉल्ट, रिली डोंट नो तसं असतं का, की तुम्हाला वरिष्ठ न्यायालयामध्ये जायलाच लागेल, तर अशा वेळेला काही कॉन्फ्लिक्ट होण्याची शक्यता आहे आणि नियम काय सांगतो? आता पहा, मुंबईच्या सिरियल बॉम्ब स्फोटाबद्दल जेव्हा आरोपींना शिक्षा झाली नाही तेव्हा ताबडतोब सरकारने निर्णय घेतला की आम्ही याला अपील करणार. अजून मालेगाव खटल्याबद्दलचं काही वक्तव्य मुख्यमंत्र्यांचं आलं नाही. ते मला वाटतं विधिमंत्री आहेत, त्यांना सल्ला घ्यावा लागेल आणि त्यांना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. विधी तज्ज्ञांनी काही सल्ला दिला तर त्याच्या विरोधात जाऊन तो सल्ला न मानता इतर काही निर्णय घेता येईल. मला वाटतं की या खटल्यामध्ये अ, जे वारलेले आहेत लोक, त्यांचं खून झालेलं, हत्या झालेली आहे, त्याचे नातेवाईक जातीलच वर. पण सरकार किती उत्सुक आहे गुन्हेगारांना शिक्षा देण्याबद्दल हे आपल्याला आता स्पष्ट होतं. फाईन. सर, आता मला जरा राजकीय प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं हवं आहे. तुम्ही आता जी भूमिका घेतली ती तुमच्या वैयक्तिक पातळीवरती अधिक आहे. काँग्रेस पक्षाच्या आधीपासून ती भूमिका होती हे मी आधीच सांगितले. अडचण काय झाली मी तुम्हाला सांगतो, की जेव्हापासून समझोता एक्सप्रेस आणि हा मालेगावचा बॉम्ब ब्लास्ट झाला त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा पाकिस्तान सारख्या राष्ट्राला हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद ह्याचे संदर्भ मिळाले. जेव्हा जेव्हा मी बिलावल भुट्टो आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरची वक्तव्य बघतो तेव्हा तेव्हा मालेगाव आणि समझोता एक्सप्रेसचा संदर्भ दिला जातो. काँग्रेस पक्षातल्या काही नेत्यांचं हे जे राजकारण होतं, ज्याच्यामध्ये दिग्विजय सिंग होते, पी चिदंबरम होते आणि सुशील कुमार शिंदे होते, याच्यामुळं राष्ट्राची सुद्धा मोठी हानी झाली. तुमच्या तर पक्षाला ते भोगावं लागलंच, असं नाही वाटत तुम्हाला? हे पहा, असा तुम्ही निष्कर्ष काढू शकता, पण जगात हा दहशतवाद काही प्रकार भारतातला नाहीये किंवा महाराष्ट्रातला नाहीये. आपण तो हिंदू जगात दहशतवाद म्हणून कॉइन केला गेला. जगात दहशतवादी कारवाया चालतात. आता इस्रायलनं काही माणसं मारली म्युनिकमध्ये जाऊन, कारण त्यांनी दहशतवादी कारवाया केल्या, उत्तराचं उत्तर दिलं. एका विशिष्ट धर्माचे लोक दहशतवादी नाहीत किंवा कधी करत नाहीत असं निष्कर्ष काढायचं काही कारण नाही आहे. आणि त्यामुळं दहशतवादी कारवाया आमच्या देशात होत नाहीत का? मग महात्मा गांधीचा खून कोणी केला? तिथे काही भारत पाकिस्तान वाद होता का?
आता संदर्भ त्याचा दूरवाणी होता, 55 कोटी वगैरे दिले. दहशतवादी कोणी असू शकतं. दहशतवादी पॉलिटिकल फिलॉसॉफी आहे, ज्याचा आपण सर्वांनी, लोकतंत्रवादी विचाराच्या लोकांनी त्याला विरोध केला पाहिजे. असं नाही चालणार. तुम्हाला विचाराची लढाई विचारानं करावी लागेल. पण तुम्ही गांधी हत्या करून तुम्ही तिथून सुरुवात केली. पाकिस्तानला काही मदत करायची गरज नाही ना. पाकिस्तान चीनच्या मदतीमुळे आता सक्षम आहे. काय झालं सिंधूर युद्धामध्ये आपण बघितलं. आणि त्यामध्ये दुसरा एक इनडायरेक्ट संदर्भ देतो मी. हे सगळे निकाल 19 वर्षानंतर, 17 वर्षानंतर आजच्या तारखेला देतात. काय दिल्लीमध्ये सजेस्ट करायचं तुम्हाला? मला सजेस्ट नाही, डायरेक्ट बोलायचं मला, की दिल्लीमध्ये ऑपरेशन सिंदूरवर, पहलगामवर चर्चा चालू आहे. ट्रम्पच्या पत्त्यावर चर्चा चालू आहे. नेमकं संसदेच्या चर्चेचं लक्ष विचलित करण्याकरता तुम्ही टायमिंग साधलेलं आहे. कधी ना कधी येणारच होतं. नो, यू आर पोजिंग क्वेश्चन्स ऑन इव्हन द ज्युडिशरी. नाही नाही, ज्युडिशरी नाही. जर तपास यंत्रणेने सांगितलं की आमचं सगळे साक्षीदार संपले, आमचं आर्ग्युमेंट संपलं, आता काय फक्त वाट बघत बसणार का कोर्ट? तर तो बी डायरेक्ट आरोप करणं अवघड, कारण पुरावा नाही. पण सगळं एकदम घडतं. पहलगामचे ते दहशतवादी आजच सापडतात. आता ते पाकिस्तानी असले तर ते किती माणसं ती पुन्हा भारतात येतात परत. सगळा भारत त्यांच्याकरता त्यांचा जीव घ्यायला तिथे उत्सुक असताना ते परत येतात. मला मूळ मुद्दा काय आहे, की आज संसदेमध्ये मोदींना एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. जयशंकरना एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. राजनाथ सिंग इतकं चुकीचं बोललेत की त्यावेळेला आपण नंतर बोलू. ते केलेलं. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे सर, पण म्हणून मी तो पहिला प्रश्न ज्याचे उत्तर मला अजून मिळाले असं वाटत नाही. तुम्ही संघाचा संदर्भ गोडसेंच्या अनुषंगाने लावला, पण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये संघ दोषी आढळून आलेला नाही. नाही, पण नंतरच्या तुम्ही, कोणत्याही संदर्भात माझा प्रश्न असा होता मी म्हणत नाही, पण तुम्ही म्हणताय की गोडसे हे संघवाले होते का? संघवाले म्हणतात नव्हते. नाही, ठीक आहे. आधी ते संघात होते याबद्दल काही दुमत नाही. नंतर त्यांची विचारधारा वेगळी होती. ते सावरकरांच्या विचाराने प्रभावित होते वगैरे. माझा प्रश्न असा होता की आपल्या देशांतर्गत राजकारणाच्या अनुषंगाने काँग्रेसच्या नेत्यांनी जो भगवा दहशतवाद आणि हिंदू दहशतवादाचा मुद्दा आणला, त्याचा कुठेतरी परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवरती झाला का, असं मला तुम्हाला म्हणायचं होतं. बिलकुल नाही, तसं बिलकुल नाही. हे असं असं कधीच घटना होत्या. आता अमेरिकेवर 9/11चा हल्ला झाला. आता अमेरिकेने काय सगळ्या इस्लामी राष्ट्रांची व्यापार करणं सोडून दिलं का? आज पाकिस्तानचे एवढे लांबून चालत चाललेलं आहे. त्या पाकिस्तानी ओसामा बिन लादेनला आश्रय दिला होता. तसं होत नाही काही. आतंकवादी घटना वैयक्तिक लोक करतात, त्यामुळे देश करतो असं नाही. उलट आमचं म्हणणं आहे की पाकिस्तान स्पॉन्सर्ड हे सगळं आहे. पण इतर देश कोणीच मानत नाहीत ते. आज या प्रकरणानंतर पाकिस्तानला त्यांनी कर्ज दिलं. आम्ही गळा ओढून सांगत होतो की हे पैसे देऊ नका, याचा आतंकवादाकरता उपयोग, पण दिले पैसे. आज पाकिस्तानला दहशतवादी संघटनेचं उपाध्यक्ष केलं युएनओ मध्ये. पाकिस्तान म्हणतात दे आर माय गुड फ्रेंड्स. ट्रम्प म्हणतात माझे गुड फ्रेंड आहेत. मग मोदींचं माय फ्रेंड ट्रम्प, अगली बार ट्रम्प सरकार कुठे गेलं? हे प्रश्न होते की संसदेमध्ये जी चर्चा चालली होती, संबंध सरकारचं टोटल फेल्युअर, याची चर्चा खालपर्यंत जाऊ नये, कुठेतरी लक्ष विचलित जाऊ म्हणून टायमिंग निर्णय येणार होता. आज येईल तर उद्या येईल, पण नेमकं आता आणलं. आणि चर्चा आपण काय करतोय आज? मालेगावची करतोय, सिंधूरची करत नाही. पण फाईन सर, थँक्यू सो मच. वेळेची मर्यादा आहे, तुमच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे आणि मला बरंच जाणून घ्यायचं, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळं हा संवाद आपण इथेच थांबवतोय. प्रेक्षकांसाठी श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जे त्यांचं मत मांडलंय त्यातला तथ्यांश तुमच्या समोर आहे. तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आणि ही जी मुलाखत आहे अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या. तुमचं मतही व्यक्त करा. सर, थँक्यू सो मच. थँक्यू, नमस्कार. बाय. थँक्स.